मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, आज आहे क्लासचा तिसरा दिवस. तर या दिवशी मी ब्लाऊजवरून मापे घेऊन फोरटक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते सांगणार आहे. तर हा मी मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे कस्टमरचा. तर इथे मी शोल्डरपासून कमरेपर्यंत उंची मोजून घेत आहे. हलकंसं खेचून धरलेलं आहे, थोडंसं खेचायचं आहे ब्लाऊजला. तर अशा पद्धतीने ब्लाऊजची उंची आलेली आहे 12 इंच. तर मी 2 इंच वाढून घेतलेले आहे, कारण कस्टमरनी 1 इंच वाढून घ्यायला सांगितलेली होती त्याच्यासाठी. तर मी इथे घेतलेली आहे 14 इंच. आणि आता छाती आणि कमर मोजायचं आहे. तर लूकच्या पट्टीने नाही तर आपल्याला हुकच्या पट्टीने मोजायचे आहे, म्हणजे आपल्याला तयार ब्लाऊज व्यवस्थित मापे मिळून जातील. तर मी हलकंसं थोडंसं ब्लाऊजला खेचून धरलेलं आहे. तरी ते आलेलं आहे 7.5 इंच छाती, आणि कमर आलेली आहे 6.5 इंच. तर मी कमर घेतलेली आहे 6.5 इंच. 2 इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेली आहे शिलाईसाठी. आणि छाती मी 7.5 इंच घेतलेली आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे शिलाईसाठी. तर मी गळा घेतलेली आहे 2 इंच आणि शोल्डर घेतलेले आहे 2.25 इंच. तर आता मी ब्लाऊजवरून मुंडा काढत आहे. तर ब्लाऊजचा साईड पार्ट असतो ना, तो साईड पार्ट जशाच्या तशा ठेवायचा आहे. बाहीच्या शिलाईपर्यंत मार्किंग करायची आहे. तर मी इथे 2 इंच वाढून घेतलेली होती शिलाईसाठी, तर मी इथे 2 इंच वाढून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने 5.5 इंच मुंडा आलेला आहे. सगळ्या ब्लाऊजचे असेच मुंडे तुम्ही तयार करू शकता. तो जे नवीन आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ ठरेल. तर आता मी समोरील गळा मोजून घेत आहे. तर शोल्डरपासून ते गोटपर्यंत मोजायचं आहे. तर इथे आहे 5.6 इंच आलेला आहे पुढील गळा. तर मी इथे पाठीमागील भागाची कटिंग करत आहे सगळ्यात आधी. तर समोरील भाग आपल्याला वाढवून घ्यावा लागतील, त्यासाठी मी सिंगल इथे पेपर घेतलेला आहे आणि आधी मी पाठीमागील भाग कट करत आहे. तर मी गळा कशा पद्धतीने काढला आहे ते दाखवत आहे. तर इथे अशा पद्धतीने बटन लावून मोजून घ्यायचा. तर इथं बघू शकता 6 इंच आलेला आहे, 5.5 इंच आलेला आहे. तर मी 2 फोल्ड केलेले आहे. तर इथे 2 इंच आलेला आहे गळा. अशा पद्धतीने मोजून घ्यायचा गळा. तर इथे 2.25 इंच शोल्डर आलेले आहे. तर मी 1/2 इंच वाढून घेतलेला आहे शिलाईसाठी. तर आता पाठीमागील मुंड्याचा आकार देत आहे. पाठीमागील मुंड्याचा आकार मी 1.25 इंचावरती दिलेला आहे. तर आता पाठीमागील गळा कशा पद्धतीने मोजून घेते बघा. तर इथे पाठीमागील गळा बघू शकता, अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि जेवढं आहे तेवढं टिक करायचं आहे. खालच्या साईडने 1/2 इंच आणि वरच्या साईडने 1/2 इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे शिलाईसाठी. आणि इथे मी खालच्या साईडने 2.5 इंच घेतलेली आहे. गळा डीपनिक आहे त्याच्यासाठी. तर गळा आहे गोल. तर अशा पद्धतीने पाठीमागील भागाची कटिंग झालेली आहे. तर आता मी कट करून घेत आहे. तर आता मी पुढील भागासाठी सिंगल पेपर घेतलेले आहे. त्या पेपरवरती पाठीमागील भाग ठेवून जशास तसे मार्किंग करून घेत आहे. तर बघू शकता हुकच्या पट्टीने थोडा जास्त घेतलेला आहे पेपर आणि खालच्या साईडने थोडा जास्त घेतलेला आहे. जशास तसे मार्किंग करत आहे मी. तर बघू शकता इथे मी पाठीमागील भागाची तशाच तशी मार्किंग करून घेतलेली आहे.
तर हुक आणि लूपच्या साईडला मी पाव इंच वाढून घेतलेले आहे. तर इथे पाव इंच वाढून घेतलेले आहे. खालच्या साईडने पण मी पाव इंच वाढून घेतलेले आहे. आणि साईडचा जो भाग आहे तिथे मी 1 इंच वाढून घेतलेले आहे. म्हणजे आपले टक्स पॉईंट आहेत ना ते शिलाई मारताना कपडा कमी होईल त्यासाठी मी साईडला 1 इंच वाढून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने 3 साईडला आपल्याला पुढच्या साईडला वाढून घ्यावे लागतात. तर मी ते आता पुढील मुंड्याचा आकार देत आहे. पाव इंच खाली करत आहे. तर समोरील गळा पावणे 6 इंच घेतलेले आहे मी. तर आता पुढील भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे अशा पद्धतीने. तर मी पेपर कटिंग करत आहे आता. तर आता मी टक्स पॉईंट देत आहे. तर इथे 3.5 इंचावरती टिक केलेली आहे मी. आणि हाईट पण मी 3.5 इंचच घेतलेली आहे. तर ह्याचा मध्य काढलेला आहे मी. बघू शकता अशा पद्धतीने हुकच्या साईडने. आणि ते 2.5 इंच घेतलेले आहे. तर 2.25 इंच अंतर राहील अशा पद्धतीने मी चारी बाजूंनी टिक करून घेत आहे. आणि मुंड्याच्या साईडने 6 इंचावरती टिक करून अशा पद्धतीने काढत आहे टक्स. आणि साईड पार्टपासून 3.5 इंचावरती टिक केलेली आहे. तर अशा पद्धतीने टक्स पॉईंट आलेले आहेत. बघायचा आपला तो आपण फुगा बनवलेला आहे तो गोल येईल का नाही अशा पद्धतीने गोल राऊंड देऊन. तरी मी साईड पार्टचा थोडा पाव इंच बाहेर काढलेला आहे. तर बघू शकता इथे पाठीमागील भाग आणि समोरील भाग कट झालेले आहेत. तर आता मी बाहीसाठी मी पाव इंच सोडून मुंडा मोजून घेत आहे. तर इथे मुंडा आलेला आहे 8.5 इंच. तर मी आता पेपर घेतलेला आहे. डबल फोल्ड आहे. बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि खुली बाजू समोर आहे. तर बंद बाजूने मी उंची घेत आहे बाहीची 9 इंच आणि मुंडा घेतलेली आहे 8.5 इंच. आता बॉक्स बनवून घेत आहे. तर आता मी 5.5 इंच दंडघेर घेतलेला आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलेसाठी. तर इथे मी 3 इंचावरती मुंडा खोली दिलेली आहे बाहीला. मोठी बाही असेल तर 3 इंच द्यायची आहे. छोटी असेल तर मध्यम असेल तर 2.5 इंचावरती आणि छोटी असेल तर 1.5 इंचावरती मुंडा खोली द्यायची आहे. अशा पद्धतीने मी टिक करून घेत आहे. बघू शकता. आता बाहीचा आकार देत आहे 1 इंच सोडून. पाठीमागील बाहीचा आकार आणि समोरील बाहीचा आकार. आता पाठीमागील बाहीचा आकार दिलेले आहे. तर आता आपण बघू शकता अशा पद्धतीने समोरील बाहीचा आकार सुद्धा दिलेला आहे मी. तर इथे 4 टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग तयार आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.